मित्रांनो, आपण देवाला नैवेद्य दाखवतो. म्हणजे आपण जेवायच्या आधी देवाला खायला देतो. आता देव खातो का नाही हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, तो आपण बाजूला ठेवू. परंतु मी अजून एक नैवेद्य दाखवा असं आज सांगतो आहे. हा नैवेद्य कुणाला दाखवायचा आहे, की आपल्या आतड्यामध्ये जे आपले मित्र जीवाणू आहेत, जे ट्रिलियन्स असतात, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांना हे लागतं. म्हणून हा त्यांना आपण नैवेद्य द्यायचा आहे. मग त्या नैवेद्यात काय लागतं त्यांना, की त्यांना कच्च्या भाज्या आणि फळं लागतात आणि ही एकदा मिळाली, की त्याचं फायबर पुढे सरकत त्यांच्यापर्यंत जातं. ह्या फायबरवरती हे जीवाणू तुटून पडतात. म्हणजे देव जसं आपला नैवेद्य खातो, तसं हे जीवाणू खरं-खरं ॲक्चुअली नैवेद्य खातात आणि त्याच्या बदल्यात आपल्याला आशीर्वाद देतात. हा आशीर्वाद म्हणजे काय, की काही प्रकारची केमिकल्स ते तयार करतात. आता उदाहरणार्थ व्हिटॅमिन के नावाचं एक व्हिटॅमिन आहे, जे रक्त गोठण्यासाठी किंवा रक्त व्यवस्थित प्रवाहित राहण्यासाठी आवश्यक असतं. आता हे जे व्हिटॅमिन के आहे, ते आपल्याला बनवता येत नाही. हे आपल्या शरीरातले मित्र जीवाणू बनवतात, जे आतड्यात राहत असतात. तर अशा प्रकारचा आशीर्वाद आपल्याला हे मित्र जीवाणू आपण दिलेला नैवेद्य खातात आणि उलट्या स्वरूपात आपल्याला देतात. आता दुसरं एक उदाहरण म्हणजे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स, उदाहरणार्थ ब्युटॅरिक ॲसिड. तर अशा प्रकारचे केमिकल्स ह्या जीवाणूंकडून आपल्याला मिळतात, ज्यांचा आपल्या शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो. त्याच्यामुळे आपली इम्युनिटी चांगली राहते. त्याच्यामुळे आपला ब्रेन चांगला राहतो. त्याच्यामुळे जेवायच्या आधी या आपल्या मित्र जीवाणूंना तुम्ही नैवेद्य दाखवा. थोडक्यात जेवण सुरू करायच्या आधी एक साधारण 150-200 ग्रॅम तरी कच्च्या भाज्या आणि फळं खा. ज्याच्यामध्ये हे जीवाणू चांगले राहतील, आनंदी राहतील, मोठ्या प्रमाणात राहतील आणि मग ते आपल्याला विविध केमिकलच्या स्वरूपात चांगला आशीर्वाद देतील आणि ह्या आशीर्वादामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील.